गुड आफ्टरनून. क्रॉप सायन्स पेपर नंबर 2 त्याच्यामधला जो आपण चॅप्टर बघत आहे ते आहे फीट. तर फीट संदर्भात आपण माहिती घेत आहोत. तर त्या फीट चॅप्टरमधला जो शेवटचे काय पॉईंट राहिले ते आहेत इम्पॉर्टंट पेस्ट अँड डिसीजेस. इम्पॉर्टंट पेस्ट अँड डिसीजेस म्हणजे गव्हावरती पडत असणारे कीडरोग आणि त्याच्यावरती पडत असणारे रोग, त्याच्या संदर्भात आपण आजच्या ह्या व्हिडिओजमध्ये किंवा आजच्या ह्या लेक्चर्समध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर बघा, इम्पॉर्टंट पेस्ट अँड डिसीजेस ऑफ अ फीट. तर इम्पॉर्टंट पेस्ट, तर त्याच्यामध्ये बघा कोणकोणते कीडरोग पडत असतात. आपण कल्पना करायची की गहू आहे, ते गहूचं पीक आहे आणि गव्हाच्या पिकावरती कोणकोणत्या कीडरोग पडत असतात. तर पहिल्यांदा असे आहे की टर्माइट्स म्हणजे पांढऱ्या मुंग्या. तर पांढऱ्या मुंग्या बघा सर्रास गव्हावरती पांढऱ्या मुंग्या पडत असतात. सेकंड आहे रॅट म्हणजे उंदीर. तर उंदीर बऱ्याच वेळा उंदीरसुद्धा गव्हाची पूर्णपणे नासाडी करू शकत असतो. थर्ड नंबर आहे कटवर्म्स म्हणजे आळ्या असतात. आपल्या ग्रुपवरती आपण फोटो शेअर केला आहे. कटवर्म्स म्हणजे आळ्या असतात. आणि स्टेम बोरर म्हणजे सुद्धा एक अशी आळी असते की जी की आळी गव्हाच्या खोडामध्ये तर खोडामध्ये आत जाते आणि आतमधला जो भाग आहे ते खोडाच्या आतमधून जाऊन जो खोडाचा भाग आहे तो पूर्णपणे खाऊन नष्ट करत असतो. त्याला स्टेम बोरर असं म्हटलं जातं. तर बघा, ह्या ज्या आहेत ह्या गव्हावरती पडणाऱ्या पेस्ट आहेत. पेस्ट म्हणजे कीडरोग, डिसीजेस म्हणजे रोग. तर बघा, आपण आता माहिती घेणार आहे त्याच्यामध्ये टर्माइट्स. 1 नंबरला आहे टर्माइट्स. तर टर्माइट्समध्ये काय, नेचर ऑफ डॅमेज. तर कशा पद्धतीने टर्माइट्स गव्हाला नष्ट करतात, त्याला नेचर ऑफ डॅमेज म्हणजे नष्ट करण्याचं स्वरूप कसं असेल. तर टर्माइट्स फीड ऑन द रूट्स अंडर द ग्राउंड स्टेम. तर काय करत असतात बघा, त्याच्या टर्माइट्स असतात म्हणजे ज्या पांढऱ्या मुंग्या असतात, त्या पांढऱ्या मुंग्या काय करतात की गव्हाची जी मुळं आहेत ते मुळं या ठिकाणी पूर्णपणे नष्ट करून टाकतात. तर टर्माइट्स फीड ऑन द रूट्स अँड अंडर ग्राउंड स्टेम. तर बघा, जो मुळाचा जो भाग आहे तो भाग पूर्णपणे त्या पांढऱ्या मुंग्या नष्ट करून टाकतात. असा जो भाग जो की जमिनीच्या आतमध्ये असणारा जो स्टेमचा पार्ट असेल म्हणजे खोडाचा पार्ट असेल ते सुद्धा नष्ट करून टाकत असतात. द डॅमेज्ड प्लांट्स आर ड्राय अप अँड आर इझिली पुल्ड आउट. तर काय होत असतात बघा, ह्या ज्या मुंग्या असतात ह्या मुंग्या पूर्णपणे मुळं आहेत, रूट्सचा जो पार्ट आहे, मुळाचा जो पार्ट आहे तो मुळाचा पार्ट पूर्णपणे त्या गव्हाचा खाऊन टाकत असतात, डॅमेज करत असतात, नष्ट करत असतात. आणि त्याच्यानंतर ते काय होत असतं की जे प्लॅन्ट आहे, जे रोप आहे ते रोप पूर्णपणे ड्राय म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी कोरडं पडत असतं आणि इझिली पुल अप म्हणजे ते नष्ट होऊन जातं किंवा ते मुळातून उखडून जात असतं. तर त्याला नेचर ऑफ डॅमेज म्हणजे टर्माइट्स अशा पद्धतीने ते झाड आहे किंवा ते प्लॅन्ट आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त करत असतं. तर बघा, त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या जर असेल तर त्याच्यावरती कंट्रोल मेजर, तर कशा पद्धतीने आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल, नियंत्रण मिळवून त्याला कंट्रोल मेजर असं म्हटलं जातं. बघा, मिक्स 5% अल्ड्रीन और क्लोरोडेन पावडर ॲट द रेट 65 kg पर हेक्टर ड्युरिंग प्रिपरेशन ऑफ लँड. तर बघा, ज्यावेळेस आपण बेड तयार करत असतो किंवा वाफ तयार करतो तर वाफ तयार करायच्या वेळेस 65 किलो प्रति हेक्टर अशा पद्धतीनं क्लोरोडेन पावडर 65 किलो प्रति हेक्टर अशा पद्धतीने जर क्लोरोडेन पावडर त्याच्यामध्ये जर आपण मिक्स केलं तर आपण टर्माइट्सला या ठिकाणी रोखू शकतो. सेकंड, डग आउट द टर्मोटोरिया अँड किल द क्वीन. तर काय बघा, बऱ्याच ठिकाणी काय असतं की तुम्हाला जर माहीत असेल तर ह्या ज्या मुंग्या तयार होत असतात त्या मुंग्या ज्या असतात त्या मुंग्या क्वीन म्हणजे राणी माशी त्याच्यामध्ये असते
किंवा राणी मुंगी असते, तर राणी मुंगीच्या माध्यमातून या मुंग्या तयार होत असतात. तर त्याच्यामुळे जर आपल्याला ह्या मुंग्यांचं उत्पादन थांबवायचं असेल तर त्याच्यामधल्या जी राणी मुंगी असेल, राणी मुंगी या ठिकाणी आपण नष्ट करणं गरजेचं असतं. तर काय म्हटलं ह्याच्यामध्ये की डिग आउट, म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की त्याचं जे वारूळ असेल मुंग्याचं ते खोदून काढायचं आणि त्याच्यामधून जी राणी मुंगी असेल ती राणी मुंगी आपण मारून टाकायची. तर अशा पद्धतीने आपण टर्माइट्सला रोखू शकतो. तर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला हे शिकायचं आहे की टर्माइट्स म्हणजे जे पांढऱ्या मुंग्या असतील, या पांढऱ्या मुंग्या ज्या आहेत त्या गव्हाच्या मुळावरती अटॅक करत असतात, मुळाला नष्ट करत असतात, उद्ध्वस्त करत असतात. आणि जर एखाद्या पिकाचं किंवा एखाद्या प्लॅन्टचं जर मुळच नसेल, रूट्स नसतील, तर ते प्लॅन्ट आपोआपच नष्ट होऊन जात असतं. तर अशा पद्धतीने हे टर्माइट्स गव्हाला नष्ट करून टाकतात. नेक्स्ट पार्ट आहे कटवर्म. सेकंड पेस्ट आहे, सेकंड कीड, 2 नंबरची कीड आहे कटवर्म. कटवर्म म्हणजे आळी. कटवर्म म्हणजे आळी. तर बघा नेचर ऑफ डॅमेज म्हणजे कशा पद्धतीने आळी उद्ध्वस्त करत असते. द नेचर ऑफ डॅमेज, द कॅटरपिलर्स ऑफ कटवर्म्स रिमेन हिडन अंडर द सॉइल ड्युरिंग अ daytime and cut the plant at the soil level, feed on them during night time. तर बघा कॅटरपिलर्स म्हणजे जे आळे असतात, कटवर्मच्या ज्या आळ्या आहेत, ह्या आळे काय करत असतात की मातीचा जो भाग असेल किंवा मातीमध्ये या ठिकाणी लपून बसत असतात. दिवसा ह्या मातीमध्ये लपून बसतात आणि रात्रीचं त्या आळ्या बाहेर येऊन आपलं जे पूर्ण जे प्लॅन्ट आहे, जे झाड आहे, हे झाड या ठिकाणी नष्ट करून टाकत असतात. द कॅटरपिलर कट्स रिमेन्स हिडन अंडर द सॉइल. तर बघा या ड्युरिंग अ डे टाईम तर काय करत असतात, दिवसभर ह्या ज्या आळ्या आहेत या आळ्या आपल्या मातीच्या ढिगामध्ये या ठिकाणी लपून राहतात आणि रात्री बाहेर येऊन त्याच्या गव्हाच्या खोडाकडचा जो पार्ट्स असेल किंवा खोडाकडच्या भागापासून या ठिकाणी त्या काय करत असतात, ते पूर्णपणे जे क्रॉप आहे, जे प्लॅन्ट आहे, पूर्णपणे कट करून टाकत असतात. तर काय करतात, दिवसा लपून राहतात आणि रात्री बाहेर येऊन ते जे आपले क्रॉप आहे ते क्रॉप पूर्णपणे नष्ट करून टाकत असतात. तर ही आहे कटवर्म नेचर ऑफ डॅमेज. तर बघा कंट्रोल मेजर्स, तर कशा पद्धतीने कंट्रोल केलं जाईल. मिक्स 5% अल्ड्रीन पावडर. तर बघा आत्ता जे आपण बघल ते अल्ड्रीन पावडर हेच या ठिकाणी मिक्स करायचं आहे. मिक्स 5% अल्ड्रीन पावडर @125 kg पर हेक्टर. तर बघा 125 किलो प्रति हेक्टर ज्यावेळेस आपण गव्हासाठी या ठिकाणी वाफ तयार करत असतो, तर वाफ तयार करण्याच्या वेळेसच आपण त्या वाफेच्या मध्ये अल्ड्रीन पावडर नावाचं जी पावडर आहे, ही पावडर आपण वाफ तयार करत असताना त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे, जेणेकरून मातीमध्ये जर अशा आळ्या लपून राहत असतील तर त्या आळ्या या ठिकाणी नष्ट केल्या जाऊ शकतात. तर हे आहे कटवर्म्स. तर ह्याचं कंट्रोल मेजर काय आहे, अल्ड्रीन पावडर या ठिकाणी मिक्स करायची आहे. 3 नंबर स्टेम बोरर. तर अशी आळी आहे की आळी खोडाचा जो भाग आहे, स्टेम पार्ट्स, जो खोडाचा जो भाग आहे तो भाग या ठिकाणी नष्ट करून टाकत असते, त्यामुळे त्याला स्टेम बोरर असं म्हटलं जातं. द कॅटरपिलर्स बोर्स इनटू द स्टेम अँड टिलर्स अँड फीड ऑन द सेंट्रल शूट्स. तर बघा मी काय म्हटलं या ठिकाणी की स्टेम बोरर ही जी आळी आहे, ही आळी काय करत असते की खोडाला फोल्ड करून या ठिकाणी खोडामध्ये आतमध्ये शिरते आणि खोडाच्या आतमधला जो भाग असेल तो भाग पूर्णपणे खाऊन नष्ट करून टाकत असते. द कॅटरपिलर्स बोर्स इनटू द स्टेम अँड टिलर्स अँड फीड ऑन द सेंट्रल शूट. त्या ठिकाणी कॅटरपिलर्स काय करत असते, म्हणजे जी आळी असेल ती आळी या ठिकाणी स्टेमचा जो पार्ट्स असेल, म्हणजे खोडाचा जो भाग असेल, त्या खोडाला होल करून आतमध्ये आत जाते आणि पूर्ण जो पार्ट्स आहे तो खाऊन टाकते आणि नष्ट करून टाकत असते. फायनली देर इज अ फॉर्मेशन ऑफ डेड हार्ट. तर बघा अशा ठिकाणी काय होत असतात, डेड हार्ट्स म्हणजे तो जो भाग आहे
तो भाग पूर्णपणे काळा पडून जात असतो, त्याला डेड हर्ट्स असं म्हटलं जातं. तर ही आपली तिसरी पेस्ट आहे, त्याला म्हटलं जातं स्टेम बोरर. तिसरी जी पेस्ट आहे त्याला म्हटलं जातं स्टेम बोरर. तर बघा कंट्रोल मेजर कशा पद्धतीने कंट्रोल केलं जाईल. पुल आउट अँड डिस्ट्रॉय डेड हर्ट्स. तर बघा जे प्लांट जे कुठलंही या ठिकाणी क्रॉप असेल किंवा कुठलंही प्लांट असेल, पीक असेल, ते पीक काय करायचं आपण या ठिकाणी उपसून नष्ट करून टाकायचं, मुळापासून उकडून नष्ट करून टाकायचं, किंवा स्प्रे 0.005% इंडोसल्फान. तर बघा इंडोसल्फानवरती बँड आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं इन्सेक्टिसाइड कीटकनाशकाचं त्याच्यावरती फवारणी करणं गरजेचं आहे. तर ही आहे जे 3 मुख्य किडे त्या 3 मुख्य कीड रोग आहेत. तर त्या बघा 1 नंबरला आहे टर्माइट्स म्हणजे पांढऱ्या मुंग्या, 2 नंबरला आहे कटवर्म म्हणजे आळी, 3 नंबरला आहे स्टेम बोरर म्हणजे अशी आळी जी की या ठिकाणी खोडाला होल करून या ठिकाणी आतमध्ये शिरून जो खोडाच्या आतमधला जो भाग खाऊन टाकते त्याला स्टेम बोरर असं म्हटलं जातं. तर ही 3 नंबरचं आहे. 4 नंबरला बघा रॅट्स. तर बऱ्याच गव्हाच्या पिकांवरती जास्तीत जास्त जर नुकसान होत असेल तर ते होत असतं रॅट्समुळं, म्हणजे उंदरांमुळं. तर बघा रॅट्स कॉज हेवी लॉसेस बाय डायरेक्टली फीडिंग ऑन द फीड क्रॉप्स. तर काय करत असतात बघा की जी गव्हाचं जे पीक आहे किंवा जे गहू आहेत हे गहूच रॅट्स किंवा उंदरं खाऊन टाकत असतात. तर ह्याच्यामुळे सर्वाधिक जास्त नुकसान होत असतं, म्हणजे इट्स कॉज हेवी लॉसेस. देअर बॉरोविंग इन द सॉइल लीड्स टू लॉजिंग ऑफ द क्रॉप्स. तर बऱ्याच वेळा काय होत असतात की ती काय करतात, आतमध्ये खड्डे करत असतात. म्हणजे समजा जे उंदर असतं ते उंदरं बऱ्याच ठिकाणी आपल्या शेतामध्ये वेगवेगळे खड्डे तयार करतात किंवा होल तयार करतात. तर याच्यामुळे सुद्धा लॉजिंग म्हणजे या ठिकाणी पाणी साचून राहत असतं. तर बघा हे जे रॅट्स असतील किंवा जे उंदरं असतील ते उंदर काय करतात, जे गव्हाचं जे मुख्य पीक आहे त्या गव्हाच्या मुख्य पिकावरतीच या ठिकाणी खाद्य किंवा मुख्य पिकाचाच खाद्य म्हणून वापर करत असतात. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं जो रॅट्स असतील म्हणजे उंदरं असतील त्याला जर कंट्रोल करायचं असेल, त्याच्यावरती जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल तर आपणाला काय करायचं जातं की रॅट्स आर कंट्रोल्ड बाय युझिंग झिंक फॉस्फेट पॉयझन बेट्स अँड सेल्फॉस टॅबलेट्स. तर बघा झिंक फॉस्फेट, तर आपण उंदर मारायची जी गोळी असते किंवा उंदर मारायचं जे औषध असतं तर ते काय असतं, ते झिंक फॉस्फेट असतं, झिंक फॉस्फेट. तर बघा सगळीकडे जर महत्त्वाचा रॅट्सबाबत जर रॅट्सला म्हणजे उंदरांना जर कंट्रोलमध्ये करायचं असेल किंवा त्यांना नियंत्रणात आणायचं असेल तर आपल्याला झिंक फॉस्फेटचा वापर केला जातो. 1 part of a zinc phosphate and some oils is mixed in the 15 parts of a feed flour and small balls are prepared. तर काय केलं जातं बघा, झिंक फॉस्फेट जे आहे ते पावडर आणि पिठाचं गोळं तयार केलं जातात आणि पिठाच्या गोळ्यामध्ये या ठिकाणी पावडर मिक्स केली जाते आणि ज्या ठिकाणी उंदीर राहत असतो किंवा ज्या ठिकाणी उंदराचं होल आहे अशा ठिकाणी हे ठेवून दिले जातात. द बॉल इज पुट इन द एव्हरी रॉट्स होल्स. तर काय केलं जातं, प्रत्येक ज्या ठिकाणी उंदराची जे होल असतील त्या होलच्या ठिकाणी ते ठेवून दिले जातात. त्याच्यानंतर बघा बऱ्याच ठिकाणी काय करतं, सेल्फॉस नावाचं या ठिकाणी जे केमिकल्स असेल तर केमिकलचा सुद्धा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने रॅट्सना म्हणजे उंदरांना या ठिकाणी आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो किंवा नियंत्रणामध्ये उंदरांना आणू शकतो. तर हे आहे व्हेरियस पेस्ट ऑन द फीड क्रॉप, म्हणजे गव्हावरती पडणाऱ्या वेगवेगळ्या किडींच्या रोगाविषयी माहिती. तर बघा व्हाईट अँट्स म्हणजे पांढऱ्या मुग्या ह्या आपल्या बघण्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर बघा कटवर्म्स म्हणजे जे आळ्या आहेत, बऱ्याच ठिकाणी आळ्या असतात. त्याच्यानंतर स्टेम बोरर म्हणजे खोडामध्ये होल करणारी आळी जी असते त्याला स्टेम बोरर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर 4 नंबर आहे रॅट म्हणजे उंदीर. तर बघा हे वेगवेगळे गव्हाला नष्ट करणारे ह्या वेगवेगळ्या पेस्ट आहेत.
त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे इम्पॉर्टंट डिसीज ऑफ फीट. गव्हावरती पडणाऱ्या वेगवेगळे रोग. इम्पॉर्टंट डिसीज ऑफ फीट, गव्हावरती पडणारे वेगवेगळे रोग. तर बघा की गव्हावरती कोणकोणते रोग पडतात. 1 नंबरला आहे रस्ट, 2 नंबरला आहे फ्लॅक्समट, 3 नंबरला आहे लीफ ब्लाइट, 4 नंबरला आहे फुट रॉट, 5 नंबरला आहे लूस मट. तर बघा रस्ट नावाचा जो रोग आहे, तांबेरा, तर काय असतं गव्हावरती तांबेरा पडत असतो बघा. तर ही आपल्या रोजच्या बघण्यामधला हा आजार आहे रस्ट. तर जिथं जिथं आपण या ठिकाणी गहू लागवड केली जाते तर गव्हाला तांबेरा पडत असतो, तर त्याला काय म्हणलं असतं की रस्ट ऑफ फीट. तर बघा सिम्पटम्स म्हणजे लक्षणे. जर समजा तांबेरा आपल्या गव्हावरती जर तांबेरा पडला तर त्याची कोणकोणती लक्षणं आपल्याला दिसून येतील. द फीट क्रॉप इज अफेक्टेड बाय 3 टाईप्स ऑफ रस्ट. तर बघा जो तांबेरा पडत असतो तर तांबेरा हा 3 वेगवेगळ्या प्रकारचा असेल. 1 नंबर असेल ब्लॅक रस्ट, ब्राऊन रस्ट अँड येलो रस्ट. तर ब्लॅक रस्टमध्ये काय होत असतं की आपले जी गव्हाची पानं आहेत ती पूर्णपणे काळी पडतात, त्याला ब्लॅक रस्ट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर ब्राऊन रस्ट ह्याच्यामध्ये काय होत असतं की गव्हाची जी पानं आहेत ती पूर्णपणे ब्राऊन म्हणजे तपकिरी पडतात. आणि येलो रस्ट म्हणजे काय होत असतात की गव्हाची जी पानं आहेत ती पूर्णपणे पिवळी पडत असतात, त्याला येलो रस्ट असं म्हटलं जातं. तर बघा आपल्या ग्रुपवरती आपण या ठिकाणी ती इमेजेस या ठिकाणी सेंड केलेल्या आहेत. तर बघा रस्ट ऑफ फीट. तर बघा हे वेगवेगळे रेस्ट. तर हा तांबेरा कसा गव्हावर त्या ठिकाणी पडलेला आहे आपल्याला दिसून येतो. हा बघा ब्राऊन कलर तपकीर रंगाचा या ठिकाणी त्याच्यावरती टिपके आहेत. हा येलो कलर म्हणजे पिवळ्या रंगाच्या या ठिकाणी गव्हावरती टिपक्या किंवा स्पॉच्युलस असं म्हटलं जातं. तर ह्या ठिकाणी टिपक्या दिसून येत आहेत. तर बघा इन केस ब्लॅक रस्ट, elongated brown color pustules are appear on the stalk, leaf sheath and leaves which further turn black and brushed. तर बघा पानांवरती या ठिकाणी ह्या जे छोट्या छोट्या टिपक्या पडल्या जातात, ठीक आहे. तर पानावरती छोट्या छोट्या टिपक्या पडत असतात, त्याला या ठिकाणी रस्ट म्हणजे तांबेरा असं म्हटलं जातं. इन केस ऑफ ब्राऊन रस्ट, स्मॉल छोट्या लहान असलेल्या राउंडेड रेडिश ब्राऊन पुच्युलेट्स आर फाउंड ऑन लीव्स इन क्लस्टर व्हिच फर्दर बस्ट अँड टर्न ब्लॅक. तर बघा लहान टिपक्या, लहान गोलाकार आणि छोट्या अशा ज्या टिपक्या पडल्या जातात त्याला या ठिकाणी आपण ब्राऊन रस्ट असं म्हणत असतो. तर बघा त्याच्यानंतर इन केस ऑफ येलो रस्ट, स्ट्रीप ऑफ येलो कलर पुस्टुलेट्स आर ऑकर ऑन द लिव्स अँड स्टॉक. तर बघा जर या ठिकाणी जर येलो रस्ट म्हणजे पिवळा रस्ट असेल, पिवळा तांबेरा जर असेल तर काय होत असतं की त्या पानांवरती पिवळ्या रंगाच्या टिपक्या पडलेल्या असतील, त्याला पोस्टुलेट्स. तर हा शब्द या ठिकाणी लक्षात ठेवा PUSTULES. तर अशा पद्धतीच्या टिपक्या पडलेल्या असतात. ऑल द रस्ट रिझल्ट इन रिड्यूस इन इल्ड ॲज वेल ॲज क्वालिटी ऑफ ग्रेन. तर काय होत असतं बघा की जर गव्हावरती जर तांबेरा पडला तर गव्हावरती तांबेरा जर पडत असेल तर अशामुळे त्या गव्हाची जी क्वालिटी असेल किंवा गुणवत्ता असेल ही गुणवत्ता या ठिकाणी कमी होत जाते. त्यासोबतच गव्हावरचा जे इल्ड असेल किंवा गव्हाचं जे उत्पन्न असेल हे उत्पन्न या ठिकाणी कमी होत जात असतं. तर बघा आपण या ठिकाणी काय बघतोय, हायर इल्ड व्हरायटी ऑफ इरिगेटेड फीड्स आर मोर ससेप्टेबल टू रस्ट. तर बघा ज्या व्हरायटीज इरिगेटेड क्रॉप्स असतील, जे आपल्या घरच्या पाण्यावरती किंवा सिंचित क्षेत्रामध्ये येणारे जे गहू असतील, या गव्हावरती हा जो रस्ट नावाचा जो रोग आहे किंवा तांबेरा नावाचा जो रोग आहे हा रोग जास्त करून त्याच्यावरती पडत असतो. तर बघा आपण पहिल्यापासून लक्षात घेऊया. तर रस्ट म्हणजे तांबेरा. तर समजा तांबेरा जर आपल्या ठिकाणी पडत असेल तर तांबेरा हा जवळजवळ 3 वेगवेगळ्या प्रकारचा आहे. त्याच्यामध्ये ब्लॅक रस्ट म्हणजे पांढरा,
ब्लॅक रस्ट म्हणजे काळा तांबेरा, ब्राऊन म्हणजे या ठिकाणी तपकिरी आणि येलो म्हणजे पिवळा तांबेरा. तर बघा आपल्या ग्रुपवरती आपण जे इमेजेस जे फोटो या ठिकाणी शेअर केला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल की गव्हावरती तांबेरा कशा पद्धतीचा पडत असतो. त्याच्यानंतर बघा कंट्रोल मेजर्स. कंट्रोल मेजर म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने नियंत्रण मिळवावं लागेल. तर कसं नियंत्रण करायला लागेल तर ग्रो रस्ट रेजिस्टन्स व्हरायटी अँड अवॉइड लेट सोविंग. तर अशा पद्धतीच्या वाणांचा किंवा अशा पद्धतीचा जातीचा या ठिकाणी आपण त्याच्यावरती लागवड करणं गरजेचं आहे की ज्या जाती या तांबेरा रोगाला बळी पडणार नाहीत. ग्रो रस्ट रेजिस्टन्स व्हरायटी अँड अवॉइड लेट सोविंग. तर जेव्हा असं एक उदाहरण घ्या की उशिराची पेरणी या ठिकाणी टाळायची आहे. डो नॉट यूज एक्सेस डोस ऑफ नायट्रोजनस फर्टिलायझर्स. तर बघा युरियासारखे जे फर्टिलायझर्स असतील युरियासारखी जी खतं असतील या खताचा जास्त वापर या ठिकाणी आपल्याला टाळायचा आहे. डो नॉट यूज हेवी डोस. डो नॉट यूज एक्सेस डोस ऑफ नायट्रोजनस फर्टिलायझर्स. त्याच्यानंतर बघा स्प्रे ऑफ मिक्सचर्स ऑफ 10% युरिया 1875 म्हणजे 1875 ग्रॅम झिनेप in a 500 liter of water for 2 times at a flag leaf stage and a flowering stage. तर बघा आपल्याला ठिकाणी युरिया आणि त्याच्यासोबतच झिनेप नावाचं जे केमिकल असेल या केमिकलचं मिक्सिंग करून या ठिकाणी त्याचा स्प्रे घ्यायचा आहे. किंवा डस्ट फाईन सल्फर. तर सल्फरची जी पावडर येते ही सल्फरची पावडर प्रत्येकी 4 दिवसाच्या अंतरावरती आपल्याला गव्हावरती या ठिकाणी पावडर मारायची आहे. तर हे आले गव्हावरती असणारे कंट्रोल मेजर्स. तर समजा अशा पद्धतीने जर आपण केमिकलचा किंवा अशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी त्याच्यावरती मारा केला तरच आपण या ठिकाणी रस्ट म्हणजे तांबेरा या रोगाला या ठिकाणी आपण थांबवू शकतो. त्याच्यानंतर सेकंड पार्ट आहे लूज स्मट. लूज स्मट तर म्हणजे ह्याच्यामध्ये काय होत असतं बघा की गव्हाच्या ह्याच्यावरती जो शीतचा भाग असेल त्या ठिकाणी गव्हाच्या ज्या ठिकाणी दाणे तयार होत असतात त्या ठिकाणी दाण्यांचं जे प्रमाण असेल गव्हाचं जे प्रमाण असेल या ठिकाणी कमी होतं त्याला लूज स्मट असं म्हटलं जातं. द फ्लॅग लीफ टर्न येलो अँड स्टार्ट डाईंग फ्रॉम टीफ व्हिच लेटर बिकम ब्राउनिश इन अ कलर. तर काय होत असतं बघा की त्याचे जे पानं असतील फ्लॅग लिप्स त्याची जी पानं असतील ही पानं पूर्णपणे येलो म्हणजे पिवळी पडतात आणि कालांतराने ड्राईंग म्हणजे कालांतराने ती पानं काय होत असतात या ठिकाणी ड्राय म्हणजे वाळून जात असतात. त्याला लूज स्मट म्हटलं जातं. द स्पाइकलेट्स आर अफेक्टेड अँड ब्लॅक पावडर इज प्रोड्युस्ड इन प्लेस ऑफ फिट ग्रेन. तर बघा त्याला स्पाइकलेट्स असं म्हटलं जातं. म्हणजे गव्हाचे ज्या ठिकाणी आपण ग्रेन्स म्हणजे ज्या ठिकाणी आपण दाणे तयार होत असतात त्याला स्पाइकलेट्स असं म्हटलं जातं. तर काय होत असतं बघा ह्याच्यामध्ये की जो स्पाइकलेट्सचा जो पार्ट्स आहे म्हणजे गव्हाचे ज्या ठिकाणी दाणे असतात हे दाणे या ठिकाणी नष्ट होऊन त्या ठिकाणी काळ्या रंगाचं पूर्णपणे ज्याला जे गव्हाचे दाणे असतात ते काळी पडतात त्याला लूज स्मट असं म्हटलं जातं. लूज स्मट बघा ह्याची जी पानं असतील ती पानं पूर्णपणे पिवळी पडतील आणि गव्हाचे जे दाणे असतात ते दाणे पूर्णपणे काळी पडतात त्याला लूज स्मट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर कंट्रोल मेजर्स कशा पद्धतीने आपण त्याच्यावरती कंट्रोल करायचं आहे. 1 नंबर सोलार हीट ट्रीटमेंट. बघा सोलार हीट ट्रीटमेंट नावाची ट्रीटमेंट या ठिकाणी आपण वापरात आणू शकतो. तर सोलार हीट ट्रीटमेंट म्हणजे काय की किंवा फॉट वॉटर ट्रीटमेंट. तर फॉट वॉटर ट्रीटमेंट म्हणजे काय तर गरम पाण्यामध्ये जे आपण बियाणं असतील लागवडीच्या पूर्वी गरम पाण्यामध्ये बियाणं आपण या ठिकाणी काही कालावधीमध्ये ठेवून देतो त्याला फॉट वॉटर ट्रीटमेंट असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीचा वापर करायचा आहे. ग्रो रेजिस्टन्स व्हरायटी. तर अशा व्हरायटी या ठिकाणी आपण या ठिकाणी वाढवायच्या आहेत ज्या की व्हरायटी ह्याला बळी पडणार नाही. ग्रो रेजिस्टन्स व्हरायटी. रोग आउट डिसीज्ड एअरहेड्स अँड डिस्ट्रॉय देम बाय बर्निंग. तर बघा ज्या
ज्या प्लॅन्ट्सवरती किंवा ज्या पिकांवरती अशा रोगाचा मारा झालेला आहे अशी प्लॅन्ट्सना किंवा अशा पिकाला रोपांना आपण या ठिकाणी बाजूला काढून डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करून टाकायचे आहे. तर हे आहे लूज स्मट ऑफ फीट. तर बघा आपण या ठिकाणी इमेजेस ग्रुपवरती इमेजेस या ठिकाणी पाठवलेले आहे. लूज स्मट ऑफ फीट. तर ही बघा इमेजेस. तर या ठिकाणी काय होतं, जे गहू आहे हे गहू पूर्णपणे काळं पडलेलं आहे. गहू आहे पूर्णपणे या ठिकाणी काळं पडलेलं आहे. लूज स्मट ऑफ फीट. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे फ्लॅग स्मट ऑफ फीट. फ्लॅग स्मट ऑफ फीट. तर बघा फ्लॅग स्मटची आपण या ठिकाणी पहिल्यांदा तर बघा हा फ्लॅग स्मट आपल्याला दिसून येतं. फ्लॅग स्मटमध्ये काय म्हणलं सिम्पटम्स. तर ह्याची लक्षण काय असतील. द फ्लॅग लीफ टर्न येलो अँड स्टार्ट ड्राईंग फ्रॉम टिप which later become brownish in color. तर बघा फ्लॅग स्मट काय. तर फ्लॅग स्मट तर ह्याच्यामध्ये काय दिसतंय बघा. हे जसा आपण एखादी फ्लॅग ह्याचा अर्थ आहे झेंडा. तर बघा तर ह्याच्यामध्ये काय होतंय. फर्स्ट ग्रेनिश ब्लॅक लॉंग स्ट्रेक अपीअर्स ऑन द लीव्स. तर बघा ह्याच्यामध्ये काय होत असतात. जी पानं आहेत ती कशी होत असतात. ग्रेनिश ब्लॅक्स म्हणजे या ठिकाणी हिरवी आणि त्याच्यासोबतच काळी. हिरवे आणि काळ्या रंगाची या ठिकाणी जी पानं असतील 3 नंबर फ्लॅग स्मट. हिरव्या आणि काळ्या रंगाच्या ठिकाणी पानं तयार होतात. Later, this strikes, ruptures and black powdery masses spore comes out. तर बघा त्याची जी पानं आहेत ती पानं या ठिकाणी पूर्णपणे ग्रेइश ब्लॅक म्हणजे या ठिकाणी जी पानं आहेत ती पूर्णपणे काळी पडून जात असतात. त्याच्यानंतर जो स्ट्रिक्स असेल तो पावडरी फॉर्म्स म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे त्याचं जे दाण्याचं जे गव्हाचं जो स्ट्रिक्स असेल हा पूर्णपणे काळा पडत असतो. पावडरी. ठीक आहे. द अफेक्टेड लिव्स बिकम ट्विस्टेड अँड अज्युम ड्रॉपिंग हॅबिट फॉलोड बाय विदरिंग्स. तर बघा ते जे लिव्स असतील जी पानं असतील ती पानं या ठिकाणी पूर्णपणे ट्विस्ट म्हणजे गुंडाळी जात असतात. पानं आहेत ते पूर्णपणे ट्विस्ट होतात म्हणजे गुंडाळी जात असतात. तर बघा affected plants remain stunted and there is no air formation. तर बऱ्याच ठिकाणी काय होत असतात की अशी जी क्रॉप्स असतील अशी जी पिकं असतील तर त्याची वाढ पूर्णपणे थांबते. द अफेक्टेड प्लांट्स रिमेन स्टंटेड म्हणजे त्याची जी वाढ आहे ही वाढ पूर्णपणे या ठिकाणी थांबली जात असते. तर बघा त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स काय आहे. कंट्रोल मेजर्स कशा पद्धतीने या ठिकाणी कंट्रोल करू, कशा पद्धतीने आपण नियंत्रण करू. तर ग्रो रेजिस्टन्स व्हरायटी. तर अशा पद्धतीच्या व्हरायटीचा वापर करा ज्या की त्याला बळी पडणार नाही. ग्रो रेजिस्टन्स व्हरायटी. सेकंड आहे सीड ट्रीटमेंट विथ ॲग्रोसान ऑफ सिरॅसिन ॲट द रेट 2.5 ग्रॅम पर kg सीड. तर बघा ह्याच्यावरती काय करणं गरजेचं आहे. सीड ट्रीटमेंट म्हणजे या ठिकाणी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तर बघा सिरॅसिन किंवा ॲग्रोसिन नावाच्या केमिकलची किंवा रसायनांची या ठिकाणी त्याच्यावरती बीज प्रक्रिया केली पाहिजे. त्याच्यानंतर रोग ऑफ डिसीज्ड प्लांट अँड डिस्ट्रॉय बाय बर्निंग. तर बघा डिसीज्ड प्लांट म्हणजे ज्या पिकांवरती किंवा ज्या क्रॉप्सवरती अशा पद्धतीचा रोग पडलेला आहे ते क्रॉप्स या ठिकाणी आपण बाजूला काढून या ठिकाणी ते नष्ट करून म्हणजे जाळून टाकायचं आहे. तर हे आहे फ्लॅग स्मट डिसीजेस. नेक्स्ट पार्ट बघा शेवटचा पार्ट आहे तो आहे फूट रॉट. फूट रॉट ह्याचा अर्थ काय असतं की मुळं जी पीक आहे त्या पिकाची मुळं नष्ट केली जातात त्याला फूट रॉट असं म्हटलं जातं. तर सिम्पटम्स म्हणजे बघा सिम्पटम्स म्हणजे लक्षणे. तर काय लक्षण असतील.
First, dark brown patches appear on the collar region of a plant which later get rotted. तर बघा, तर ब्राऊन म्हणजे तपकिरी रंगाच्या आपलं जे गव्हाचं जे प्लांट्स असेल किंवा जे रोप असेल त्या रोपांवरती तपकिरी रंगाच्या या ठिकाणी पॅचेस, तपकिरी रंगाचे थोड्या थोड्या अशा टिपक्या पडलेल्या दिसून येतील. हां, आणि त्याच्यानंतर आपले जे गव्हाचे जे प्लांट्स आहे ते या ठिकाणी पूर्णपणे रुटनड, म्हणजे या ठिकाणी ते जे प्लांट्स आहे ते पूर्णपणे ड्राय, नष्ट होऊन जात असतं. अफेक्टेड प्लांट्स टर्न्स येलो अँड ड्राय अप. तर बघा, ते जे प्लांट्स असेल ते प्लांट्स पूर्णपणे पिवळं पडतं आणि पिवळं पडून या ठिकाणी नष्ट होऊन जात असतं. तर ते आहे फूट रॉट. फूट रॉट म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये काय होत असतं की जो मुळाचा भाग आहे तो मुळाचा भाग या ठिकाणी पूर्णपणे ड्राय होऊन नष्ट होऊन जात असतो. तर बघा, त्याच्यासाठी कंट्रोल मेजर काय केलं जाईल, कशा पद्धतीने त्या ठिकाणी नियंत्रण केलं जाईल, तर सीड ट्रीटमेंट विथ ॲग्रोसन और सिरॅसिन. ॲग्रोसेन किंवा सिरॅसिन नावाचे जे केमिकल आहे या केमिकलची त्याच्यावरती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. अप्लाय हेवी इरिगेशन फॉर सीडबेड प्रिपरेशन. तर ज्यावेळेस आपण सीडबेड तयार करत असतो, ज्यावेळेस आपण वाफ तयार करत असतो, तर त्यावेळेस जास्तीत जास्त इरिगेशन्स, हेवी इरिगेशन ज्याला म्हणू, अशा पद्धतीचं इरिगेशन करणं गरजेचं आहे. तर हे आहे बघा क्रॉप सायन्स पेपर नंबर 2. याच्यामधला हा जो चॅप्टर आहे तो आहे फीट. तर फीट हा चॅप्टर आपला या ठिकाणी संपलेला आहे. तर आज आपण जे बघितलं ते इम्पॉर्टंट पेस्ट अँड डिसीजेस, गव्हावरती पडणारे वेगवेगळे कीड आणि रोग याच्या संदर्भात आपण आज माहिती घेतलेली आहे.